तुमचा विश्वासच बसणार नाही. हे लाडू कशापासून बनले आहेत हे जर मी तुम्हाला सांगितलं तर नक्कीच रेसिपीचं नाव ऐकल्याबरोबर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल. हे आहेत फणसाच्या आठळ्यांचे लाडू. फणसाचे गरे खाऊन झाल्यानंतर जी बी राहते, अगदी त्याच बियांपासनं ही आगळी वेगळी रेसिपी मी घेऊन आली आहे. चला तर मग मी सुखदा फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक नक्की करा. मी इथे एक वाटीभर फणसाच्या बिया घेतल्या आहेत. त्या आधी स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घेतली आहेत. आपल्याला पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि विशेष करून यामध्ये मी साखरेचा वापर करणार नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी नक्की बघा. आता आपण एका कढईत 2 चमचे साजूक तूप घालून घेऊ. तूप व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये फणसाच्या बिया घालून घेऊयात. या 1 वाटी फणसाच्या बिया आहेत. या बिया आपल्याला मध्यम आचेवरती जवळपास 5 ते 7 मिनिटाकरिता भाजून घ्यायच्या आहेत. छान सोनेरी रंगावर आपल्याला या बिया परतवून घ्यायच्या आहेत. सुवास येईपर्यंत परतवायच्या आहेत. फणसाच्या आठळ्यांचा लाडू करताना एकच होतं की फक्त त्याची सालं काढताना थोडासा वेळ जातो. बाकी मात्र लाडू करायची रेसिपी फारच साधी सोपी आहे. आठळ्यांचा छान रंग बदलला आहे बघा, छान सोनेरी झाले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि कढईत तसंच गार व्हायला ठेवू, म्हणजे त्या कढईच्या उष्णतेने छान अजून खमंग होतील. हे बघा, बिया छान गार झालेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. आता आपण या बियांना मिक्सरच्या पॉटमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत, कारण आपल्याला परत एकदा मिक्सरला काढायचं असल्यामुळे आता आपण याची दरदरीत अशी पावडर करून घेणार आहोत. जास्त फाईन पावडर करू नका. आता आपण त्याच कढईत 2 चमचे साजूक तूप घालून आठळ्यांची जी जाडसर पावडर करून घेतली आहे ती आपण घालून परतवून घेणार आहोत. असे आपण याकरिता करतो आहे कारण फणसाच्या बीमध्ये जे मॉइश्चर राहिलं होतं, कारण आपण अख्खी बी भाजली होती, त्यातलं जे मॉइश्चर होतं ते निघून जाण्याकरिता आपण परत परतवतो आहे. याने लाडूला खूप खमंगपणा येणार आहे. ही पावडर आता आपण मध्यम आचेवरती सतत भाजत राहणार आहोत. फक्त हेच भाजण्याचं काम जे काही आहे तेच थोडंसं मेहनतीचं आहे, पण लाडू मात्र भन्नाट लागतात. नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा. फणसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम असतं आणि सोबतच विटॅमिन ए, B6 आणि C सुद्धा असतं. त्यामुळे अतिशय पौष्टिक लाडू बनणार आहेत. हे लाडू तुम्ही एकदा करून ठेवले की आरामात 15-20 दिवस छान टिकतात. हे लाडू तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून सुद्धा देऊ शकता. हे लाडू अतिशय कमी साहित्यात बनतात आणि बनवायला तर फारच सोपे आहे. पावडर व्यवस्थित भाजून झालेली आहे. छान खमंग दिसते आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. थंड होण्याकरिता आपण एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊ, कारण कढई आपली गरम आहे तर ते अजून भाजल्या जाईल. त्याची थोडीशी काळजी घ्याल. आता आपण त्याच कढईत अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट परतवून घेऊ. याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा किससुद्धा परतवून घेऊ शकता. तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. खोबऱ्याचा किस अतिशय पटकन भाजला जातो, त्यामुळे आपल्याला सतत भाजायचं आहे. मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता. बघा, या रंगावरती आपल्याला छान किस भाजून घ्यायचा आहे. तोही आपण वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता आपण आठळ्यांची पावडर आणि खोबरा किस व्यवस्थित एकत्र करून घेऊ. त्यामध्ये मी 10 ते 12 खजूर वापरले आहे. खजुराचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आपल्या लाडूचं पूर्ण सारण मिळून 1.5 वाटी आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटीभर किसलेला गूळ वापरते आहे. आपण यात खजूर वापरला असल्यामुळे जास्त गूळ घालायची गरज नाही. यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया. सोबतच पाव चमचा जायफळ पूड पण घालू आणि सगळं एकत्र करून घेऊ. आता आपल्याला हे सारण मिक्सरला फिरवायचं आहे. तर मी 2 बॅचेसमध्ये फिरवते आहे.
माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे अशाच पौष्टिक आणि सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. बघा, गूळ मिक्स करून झाल्यानंतर त्याचा रंग एकदम बदलला. आता तुम्हाला आवडतील त्या आकारात लाडू बांधून घ्या. हे लाडू फक्त पौष्टिकच नाही तर विशेष करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नक्की करून बघा. मी जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात आरामात 15 ते 16 लाडू होतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. याआधी ही रेसिपी माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा सोप्या आणि मस्त रेसिपीसोबत. मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.